उद्यापासून तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होतीये। याच अनुषंगानं देवीच्या मुख्य शिखरासह परिसरात रंगरंगोटी करण्यात आली आहे। नवरात्रोत्सव काळात ज्या वाहनांवरून देवीचा छबिना निघतो त्या वाहनांची देखील रंगरंगोटी करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। 3 ऑक्टोबर पासून देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे। याच अनुषंगाने जर पाहिलं तर तुळजापुरात मोठी तयारी करण्यात येत आहे। आपण तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर देवीचं मंदिराचे जे शिखर आहे ते आकर्षक असं रंगरंगोटी त्याला करण्यात आलेली आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर राज्यभरातील सह अनेक 2-3 राज्यातील भाविक जे आहेत ते या काळामध्ये तुळजापूरमध्ये दाखल होत असतात आणि त्यांच्यासाठी मोठ्या सोयी सुविधा या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी जर पाहिलं तर ज्या वाहनांवरून देवीचा छबिना निघतो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा छबिना मानला जातो। नवरात्रोत्सव काळात रोज रात्री हा छबिना काढला जातो। त्या वाहनांची अतिशय आकर्षक पद्धतीने या ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहू शकतो की हा नंदी जो आहे याच्यावरून असेल त्याच पद्धतीने या ठिकाणी जी काही अजून वाहनं आहेत, मोर असेल, हत्ती असेल, या वाहनांवरून देवीचा छबिना निघत असतो आणि यांची जी आहे ती आकर्षक अशी या ठिकाणी रंगरंगोटी कुठेतरी करण्यात आलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर हा जो काही नवरात्रोत्सव आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने कसा होईल यासाठी मंदिर प्रशासन जे आहे ते अत्यंत असा युद्ध पातळीवर कुठेतरी काम करताना पाहिलं मिळतं। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, तुळजापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।